नमस्कार शेतकरी मित्रांनो, श्री साई नर्सरी लासूर तर्फे मी सुदाम वंजारे आपलं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की शेताच्या बांधावर जी झाडं लावलेली असतात त्या झाडांचा फायदा काय असतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये त्याचे काही फायदे मी तुम्हाला आज सांगणार आहेत. तर मित्रांनो, काय होतं, बरेचसे शेतकरी काय करतात की शेताच्या बांधावर लावलेली जी झाडं असतात ते शेताच्या बांधावर लावलेली झाडांच्या सावलीमुळे शेतामधलं पीक व्यवस्थित येत नाही अशी त्यांची धारणा असते. त्यामुळे ते शेतातील जे बांधावर झाडं आहे ते तोडून टाकण्याचं काम करतात. तर मित्रांनो, हे झाडं मुळीच तोडू नये याचे बरेच फायदे आहे, ते मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, बांधावर जे झाड असतं ते आपण काही लावलेलं नसतं, ते आपोआप येतं. कारण त्या बांधाच्या ठिकाणी आपण काही करत नाही, शेती वगैरे करत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी आपोआप झाडं येतात. परंतु बरेचसे शेतकरी ते झाडं तोडून टाकतात, कारण त्यांना वाटतं की आपलं पीक याच्यामुळे कमी होतं. तर मित्रांनो, पीक मुळीच कमी होत नाही, उलटं तुम्ही जे झाडं तोडत आहात बांधावरचे याच्यामुळं तुमचं नुकसान होत आहे. तुमच्या जमिनीची सुपीकता कमी होत आहे, तुमच्या जमिनीमध्ये पाण्याची पातळी कमी होत आहे. बरेचसे नुकसान या बांधावरच्या झाडांच्या तोडण्यामुळे होत आहे. तर मित्रांनो, आपण सर्वात पहिले कोणतं नुकसान होतं ते अगोदर बघूया. सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे, तर मित्रांनो, जर तुम्ही झाड बांधावरती लावलं तर या ठिकाणी बघू शकता मी हे बांधावरती झाड लावलेलं नाही, ते आपोआप आलेलं आहे, मी त्याला फक्त तोडलं नाही. या ठिकाणी सुद्धा एक झाड आहे कडुलिंबाचं. तर मित्रांनो, हे झाडं जशी जशी वर वाढत जातात तशी तशी यांची मुळंसुद्धा जमिनीमध्ये खोलवर जातात. आणि जमिनीमध्ये मुळं खोलवर गेल्यामुळं काय होतं की पाण्याची पातळी आहे जमिनीमधली ती वाढते. पावसाचं पाणी जे आहे ती जमिनीमध्ये जिरण्यासाठी मदत होते आणि ते खडकामध्ये जे मुळ्या ज्या आहेत त्या झाडाच्या, त्या खडक भेदून खडकामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे खडकांना चिरा पडतात आणि ते चिरा पडल्यामुळं त्या ठिकाणी पाणी लवकर जिरतं आणि पाण्याची पातळी त्या ठिकाणी वाढते. त्यानंतर दुसरा फायदा म्हणजे, ही जी झाडं आहे बांधावरची, हे झाडांमुळे जमिनीची जी माती आहे ती माती हे मुळ्या पकडून ठेवते. म्हणजे जास्त जर पाऊस झाला, पाणी जर वाहायला लागलं तर ही जी माती असते, जमिनीची माती जी असते ती ह्या मुळ्या ज्या आहे पकडून ठेवतात, म्हणजे जमिनीची माती वाहू देत नाही. हा एक दुसरा फायदा आहे. त्यानंतर तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे, ह्या झाडाची जी साल आहे, झाडाची पानं, झाडाच्या फांद्या, झाडाची फुलं आणि फळं जे असतात, कोणत्याही प्रकारचं झाड असो, त्याची पानं, फुलं, साल, फांद्या ह्या ज्या असतात या कालांतराने गळून पडतात आणि परत नवीन पालवं, नवीन फळं वगैरे येतात. आता हे झाडाची पानं गळून पडतात, फुलं गळून पडतात, फळं पण गळून पडतात. आणि ही फळं जेव्हा जमिनीवरती पडतात तर ती जमिनीवरती पडल्यानंतर ते जमिनीमध्ये मिक्स होतात आणि पाऊस झाल्यानंतर ते जमिनीमध्ये ते कुजतं आणि ते कुजल्यानंतर त्या ठिकाणी नैसर्गिकरित्या खताची निर्मिती होते. आणि ही नैसर्गिकरित्या खताची निर्मिती झाल्यामुळे ही शेतकऱ्यासाठी फायदेशीर ठरते आणि शेतकरी जे पीक लावणार आहे शेतामध्ये ते पीक चांगलं जोमानं त्या ठिकाणी वाढतं. त्यामुळे झाडं बांधावरती असायला हवी. हा झाला तिसरा फायदा. त्यानंतर चौथा फायदा म्हणजे, ही जी झाडं आहेत ही नेहमी कार्बन डायऑक्साईड रात्रीच्या वेळेला देतात आणि दिवसाच्या वेळेला ऑक्सिजन देतात. काही झाडं अशी असतात की दिवसा पण ऑक्सिजन देतात, रात्री पण ऑक्सिजन देतात. तर ह्या ऑक्सिजन देण्याच्या पद्धतीमुळे काय होतं की या पीक आपण शेतामध्ये लावतो त्या पिकाला ऑक्सिजन पण मिळतं आणि पीकसुद्धा चांगल्या पद्धतीने वाढतं. हा आहे चौथा फायदा. त्यानंतर पाचवा फायदा म्हणजे, आपण जर बांधावरती झाडं ठेवली तर काय होतं की बांधावरती जे झाडं असतात त्या झाडांवरती पक्षी येतात, राहतात, घरटे बनवतात आणि त्यांच्यासाठी जर काही अन्न पाहिजे असेल तर ते अन्न ते काय करतात की जे आपले पीक लावलेलं असतं शेतामध्ये त्या पिकावरील अळी वगैरे, किडी वगैरे जे असतात ते कीड किंवा अळी जे असतात ते पाखरं खाऊन टाकतात, पक्षी वगैरे खाऊन टाकतात. त्यामुळे झाड आपल्या बांधावर असलंच पाहिजे, जेणेकरून पक्षी त्या झाडावर बसतील आणि बसल्यानंतर आपल्या पिकावरील अळ्या, कीडं वगैरे जे असतील ते खातील आणि आपल्या
पिकांवरील रोग जे आहे तो नियंत्रित होण्यास मदत होईल. त्यानंतर 6वा फायदा म्हणजे इंधन. तर मित्रांनो, बरेच शेतकरी मित्र असे आहेत की ज्यांच्या घरी अजूनसुद्धा गावाकडे चुली पेटतात आणि चुलीवरती स्वयंपाक केला जातो आणि त्या चुलीवरती स्वयंपाक करण्यासाठी लाकडाची गरज असते. तर ही लाकडं कुठून मिळतात? तर ह्या झाडांपासून मिळतात. तर मित्रांनो, झाडं जी आहेत बांधावरची एक इंधनाचा स्रोत म्हणून सुद्धा आपण त्याचा फायदा घेऊ शकतो. हा पण त्याचा एक फायदा आहे. ही लाकडं जी आहेत झाडाची, ती लाकडं आपण इंधन म्हणून वापरू शकतो. तर पूर्ण झाड तोडण्याऐवजी त्याच्या फांद्या दरवर्षी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपण तोडून त्या आपल्या घरी चुलीसाठी इंधन म्हणून आपण वापरू शकतो. जर जास्त झाड मोठं होत असेल, तुमच्या शेताच्या जे पीक आहे त्याच्यावरती सावली पडत असेल, पिकावर वसवा पडत असेल, पीक येत नसेल, तर तुम्ही दरवर्षी उन्हाळ्यामध्ये त्या झाडाची छाटणी करू शकता. झाडाची छाटणी केल्यानंतर काय होईल की सावलीचं प्रमाण ते पिकावरती जास्त प्रमाणामध्ये ओसवा पडणार नाही आणि ते इंधन म्हणून सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं जे लाकडं आहे ते कामात येतील. तर मित्रांनो, असे हे बरेच फायदे आहे आणि याच्या व्यतिरिक्त 7 नंबरचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ही झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात, की ज्या ऑक्सिजनमुळं आपण जगतो, आपण श्वास घेतो, आपल्या शरीराला लागणारा ऑक्सिजन ह्या झाडांपासून मिळतो. त्यामुळे ही झाडं आपण ठेवायला पाहिजे. ठीक आहे, तुमच्याकडून लावणं होत नसेल, परंतु जी लावलेली झाडं आहेत किंवा जी ऑलरेडी बांधावरती आलेली झाडं आहेत, त्यांचं संगोपन तुम्ही करू शकता आणि अशा पद्धतीने जर तुम्ही बांधावर झाडं ठेवली तर तुमचं उत्पन्न वाढीसाठी आणि नैसर्गिकरित्या शेती करण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.